मार्वेल कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सावनेर पोलिसांना मोठे यश. अज्ञात महिला अत्याचार व खून प्रकरणाचा उलगडा, आरोपी गजाआड. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा पाटण सावंगी शिवारातील एका शेतात 65 ते 70 वर्षाच्या अज्ञात मृत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सावनेर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. नागपूर ग्रामीण पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अवघ्या 9 दिवसात या अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावून आरोपी सुधाकर दादाराव मंडपे वय 48 वर्ष, राहणार भन्साळी टाकळी तालुका सावनेर याला अटक केली. पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या पथकाने हा तपास केला. मृत महिलेचा चेहरा सडलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. पोलिसांनी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून मृत महिलेच्या तसेच सीसीटीव्हीत दिसलेल्या संशयित आरोपीच्या चेहऱ्याची पुनर्रचना केली. तपासादरम्यान एकूण 182 सीसीटीव्ही कॅमेरे, 5000 टेलिकॉम डेटा आणि 15,000 वाहनांची तपासणी करण्यात आली, माहिती घेण्यात आली. या तपासात खापरखेडा येथील विनोद भिंगारे आणि समाजसेवक हितेश बनसोड यांनी महिलेचा फोटो सुरक्षित ठेवून पोलिसांनी वेळेत मदत केली. त्यामुळे मृत महिलेची ओळख गंगाबाई म्हणून पटली. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे संशयित आरोपीचे लोकेशन मिळवून पोलिसांनी त्याला बोखारा, नागपूर येथून ताब्यात घेतलं. त्याचे प्रत्येक स्वरूप आणि तंत्रज्ञानाने तयार केलेल्या चेहऱ्यामध्ये 85% साम्य आढळून आले. सखोल चौकशीत आरोपीने दारूच्या नशेत अत्याचार व खून केल्याची कबुली दिली. आरोपी सुधाकर मंडपे याचा जुना गुन्हेगारी इतिहास असून त्याच्यावर यापूर्वी 2005 मध्ये कळमेश्वर पोलीस ठाण्यात बलात्काराचा आणि 2018 मध्ये सावनेर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे. याशिवाय त्याच्यावर मोटार वाहन कायदा आणि भारतीय दंडविधानच्या कलमांतर्गतही गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने आरोपीला 11 जुलै 2026 पर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अवघ्या 9 दिवसात कौशल्याने या अंधाऱ्या गुन्ह्याचा छडा लावल्यामुळे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी. मागच्या आठवडा 27 तारखेला सावनेर पोलीस स्टेशनचे पाटण सावंगी चौकीचे परिसरात नागपूर ग्रामीण पोलीसला एक महिलेच्या मृत बॉडी सापडला. एक दुर्गम क्षेत्रग्रस्त भागामध्ये बॉडी अर्धनग्न अवस्थामध्ये होता आणि हे जे महिला आहेत ते लगभग 60 ते 70 वर्षाचे होता. PM चे नंतर अशा कळाला की हे महिलाचे जे मृत्यूचे जे कारण आहेत ते अनैसर्गिक बलात्कारचे आहेत आणि हे खूप ग्रुसम मेथडने केलेल्या अनैसर्गिक बलात्कार आहेत. त्या आणि हे जे महिला आहेत त्याच्या काही आयडेंटिटी, काही आसपासचे लोक त्यांना ओळखता पण नव्हता आणि त्यांच्या जे बॉडी पण होता ते पूर्णपणे डिकम्पोज झाला होता. या गुन्ह्याचे गंभीरता बघून नागपूर ग्रामीण पोलीसने त्यांच्या जे फेस आहेत त्यांच्या मार्वल संस्थाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत फेसचे रिकन्स्ट्रक्शन केला. त्यानंतर एक वेंडर ॲनालिसिस पण आम्ही केला आणि डिटेल टेलिकॉम ॲनालिसिसचे आधारावर हे महिलाचे ओळख झाला की ते महिला जे होता ते खापरखेडा किंवा दहेगावचे एरियामध्ये काही दिवसापूर्वी ते तिथे फिरत होतं. त्यानंतर ते एरियाजचे CCTV कॅमेराज जे आहेत ते लगभग 500 CCTV कॅमेराजचे तपासणी नागपूर ग्रामीण पोलीसचे LCB ने केला आणि त्यामध्ये एक प्रायव्हेट बस वेंडरचे ऑफिसमध्ये आम्हाला एक CCTV फुटेज सापडला ज्यामध्ये एक आरोपी जे लाल शर्टमध्ये होता त्यांच्या खूप ब्लर्ड फुटेज आम्हाला सापडला ते बस ऑफिसमध्ये. त्यानंतर त्यांच्या जे आरोपीचे जे रिकन्स्ट्रक्शन आहेत त्यांच्या बॉडीचे आणि त्यांच्या फेसचे ते पण मार्वलने केला आणि त्या आधारावर एक फेशियल रिकन्स्ट्रक्शन झाला. त्यानंतर क्राईम ब्रांचने अजून CCTV आणि टेलिकॉम अनालिसिसच्या आधारावर हे आरोपीला काल म्हणजे 6 तारखेला
त्यांना नागपूर शहरचे बोखारा एरिया कडून त्यांना अटक केला आणि जे AI मार्फत जे रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि जे ॲक्च्युअल आरोपी आहेत त्यांच्या रिकन्स्ट्रक्शनमध्ये लगभग 85% मॅच आहे. म्हणजे जे रिकन्स्ट्रक्शन आरोपी अटक करण्या ते 4 दिवसापूर्वी रिकन्स्ट्रक्शन करण्यात आला होता, जेव्हा कोणी विटनेसने आरोपीला पाहिला नव्हता. त्यानंतर जेव्हा जे ॲक्च्युअल आरोपी आम्हाला सापडला, दोन्ही मध्ये जे मॅच आहे ते 85% आहेत. हा जे तपास आहे ते ॲडिशनल SP नागपूर ग्रामीण, ASP सावनेर आणि लोकल क्राईम ब्रांच जे टीम आहेत त्यांनी खूप परिश्रम केलेला आहे आणि ब्लाइंड केसेसमध्ये टेक्नॉलॉजीचे काय उपयोग होऊ शकतात, खासतौरचे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आम्ही कसे वापरू शकतात, त्याच्या एक चांगला उदाहरण आहे ते डिटेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन. हो 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 हा केसमध्ये जिथे हे महिलाचे जे मृत पार्थिव शरीर होता तिथं आम्हाला एक चिप्स पॅकेटचे टॉपचे पॅकेट आम्हाला सापडला, जे की बालाजी चिप्सचे होता. त्यानंतर नागपूर ग्रामीणचे जे इन्व्हेस्टिगेटिंग टीम आहेत त्यांनी एक बालाजी चिप्सचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना स्पॉटवर बोलवलं आणि त्यांच्याकडून हे माहिती घेतला की कुठे कुठे जे शॉप्स आहेत जे सीन ऑफ क्राईमचे जे जवळ आहेत तिथे त्यांनी ते प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या आधारावर आम्ही हे पण ट्रॅक केला की कुठे कुठे अशा पेमेंट्स, म्हणजे चिप्सचे पॅकेटचे जे कॉस्ट आहे ते 10 रुपयाचे आहेत, ते कुठे कुठे 10 रुपयाचे पेमेंट्स पण झाला होता. याच्या मार्फत आम्हाला हे क्लिअर झाला की तपासचे जे दिशा आहेत, जे डायरेक्शन आहे ते पाटण सावंगीकडून खापरखेडा चे दिशेने आहेत आणि खापरखेडा जे आहे ते सीन ऑफ क्राईम पासून 15 किलोमीटरचे दुरीवर आहे. दुसरा, या गुन्ह्यामध्ये एकूण 52,000 फोन नंबर्सचे तपासणी आमच्या सायबर टीम आणि क्राईम ब्रांचचे टीमने केलेलं आहे. त्या आधारावर बरेचसे शॉर्टलिस्टिंग आम्ही केला, ज्या आधारावर आरोपीने काल आरोपीला अटक केली. सर, अटक केलेल्या आरोपीचं नाव आणि पार्श्वभूमी काय? हो, मिडिल नाम क्या है? सुधाकर दादाराव मंडपे. आरोपीचे नाव सुधाकर दादाराव मंडपे आहे. त्यांच्या एज 49 आहेत. 20 वर्षापूर्वीचे त्यांच्या एक लैंगिक अपराधचे 21 वर्षापूर्वीचे त्यांच्या एक लैंगिक अपराधचे गुन्हा त्यांच्यावर कळमेश्वर पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. मृत महिला आणि आरोपीमध्ये काही संबंध आहेत का? नाही, आतापर्यंत मृत महिला आणि आरोपीमध्ये काही संबंध दिसून नाही आलेले आहेत. महिला जे आहेत ते पण पूर्णपणे ब्लाइंड अँगल होता आणि आरोपी पण चे आयडेंटिफिकेशन जे आहेत ते पण तपासामध्ये एकदम ब्लाइंड ॲव्हेन्यू आहे. सुरुवातीला आपण महिलेचा चेहरा आयडेंटिफाय केला हो आणि आरोपींचा हो. महिलाचे जे मृत शरीर होता ते पूर्णपणे डिकम्पोज झाला होता आणि त्यांच्या जे चेहरा पण आहे ते पण डिकम्पोज झाला होता. फॉरेन्सिक सायन्सचे मदत घेऊन आम्ही मेजरमेंट्स केला त्यांच्या स्कलचे आणि हाय रेझोल्युशन फोटोग्राफी केला सगळे अँगल्स कडून त्यांच्या डिकम्पोज फेसचे. त्या आधारावर मार्वल कडून आणि AI चे मार्फत आम्ही त्यांच्या फेसचे रिकन्स्ट्रक्शन केला. आरोपीचे जे फुटेज आम्हाला भेटला होता ते एकदम ब्लर्ड फुटेज होता आणि CCTV कॅमेरा आणि आरोपीमध्ये जे डिस्टन्स होता, CCTV कॅमेराची क्वालिटी पण खूप वाईट होता, पण जे डिस्टन्स होता ते सुमारास 25 ते 30 फीटचे होता. यामुळे त्यांच्या जे फेस आहे ते पूर्णपणे ब्लर्ड होता आणि फुटेज घेऊन आम्ही AI मार्फत त्यांचा रिकन्स्ट्रक्शन केला आणि जेव्हा आरोपी आम्हाला सापडला आम्ही कम्पेअर केला जे AIने आम्हाला फुटेज जे रिकन्स्ट्रक्शन दिला होता आणि ॲक्च्युअल आरोपी दोन्ही मध्ये लगभग 85% मॅच होते.